शेतकरी बांधवांना शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 6 जून 2025 वार शुक्रवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज मार्केटमध्ये पुन्हा एकदा फुलांच्या दरामध्ये म्हणजे झेंडूच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते। तर आवक जी आहे ती चांगल्या मालाची मार्केटला कमी असल्यामुळे फुलांचे दर जे आहे ते आपल्याला झेंडूसाठी वाढताना पाहायला मिळतात। तर इतरही काही पालेभाज्या तसेच कलिंगड आणि खरबूजच्या दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती दिवसेंदिवस होताना पाहायला मिळते। तर ड्रॅगन फ्रूटच्या दरामध्ये आज मोठ्या प्रमाणावरती तेजी पाहायला मिळते। तर इतरही काही पालेभाज्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळते का हे आपण पाहणारच आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर आपल्याला रोज पाहायला मिळतील। पण जे आवड या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेतकऱ्यांसाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये 12 ते 14 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक मार्केटमध्ये पाहायला मिळते। त्याचबरोबर मीडियम तसेच लहान साईजमध्ये मोठ्या प्रमाणावरती आवक मार्केटमध्ये पाहायला मिळते। पपईची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर येते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला पपईचे दर पाहायला मिळतात। पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या साईजमध्ये येणार पेरू आपल्याला पांढऱ्या कलरमध्ये पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 40 ते 42 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते साधारणतः 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात। तर पिंक तवन पेरूसाठी देखील आपल्याला 40 रुपयाच्या आसपास पाहायला मिळतात। खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर जे ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 5 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे ते कमी होताना पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। तर बहुतेक या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी माल जे ते या ठिकाणी आपल्याला पावसामध्ये गावलेले माल जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आवक पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये दरामध्ये आपल्याला घसरण होताना पाहायला मिळते। कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे आहे ते 4 ते 5 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। ड्रॅगन फ्रूटची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मिडियम साईजमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी साधारणतः दर जे आहे 100 रुपयापर्यंत दर पाहायला होते। तर मोठ्या साईजमध्ये चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी 160 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटच्या दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढ पाहायला मिळते। तर आवक थोडीशी कमी पाहायला मिळते। त्याचबरोबर मागणी ही आपल्याला बाजारामध्ये चांगली असल्यामुळे दरामध्ये आपल्याला चांगली तेजी पाहायला मिळते। डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये डाळिंबसाठी साधारणतः दर जे ते 130 ते 140 रुपयाच्या दरम्यान आपल्याला डाळिंबचे दर पाहायला मिळतात। तर हलके माल जे ते लहान साईजमध्ये 30 ते 40 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते। तर मिडियम साईजमध्ये साधारणतः दर जे ते 60 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतोय। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः दर जे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात। तर पिकलेल्या लिंबांची देखील मोठ्या प्रमाणामध्ये आवक झालेली पाहायला मिळते। तर या ठिकाणी आवक देखील आपल्याला बरेच दिवसापासून वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर हे आपल्याला साधारणतः चांगल्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर लिंबांसाठी पाहायला मिळतो। हलके माल जे 10 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात। टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। तर या ठिकाणी आपल्याला हलके मालाची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर पावसामुळे मोठ्या प्रमाणावरती टोमॅटोचे नुकसान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला कायम चढ उतार पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर हलके माल जे ते साधारणतः 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलक्या मालांची मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते। दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी साधारणतः दर जे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे ते साधारणतः 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात।
कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर हलके माल जे येते 30 ते 35 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात. तर आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्याच्या दरामध्ये आपल्याला थोडीशी घसरण पाहायला होते. भुईमुग शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये भुईमुग शेंगासाठी साधारणतः दर जे आहे 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 30 ते 35 रुपयापासून देखील आपल्याला भुईमुग शेंगाचे दर पाहायला होतात. रताळ्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यासाठी साधारणतः दर जे आहे 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे आहे 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला रताळ्यांचे दर पाहायला होतात. बिटांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः दर जे आहे 14 ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे येते 7 ते 8 रुपयापासून देखील बिटांचे दर पाहायला होतात. शिमला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती शिमला मिरचीची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या मालासाठी साधारणतः दर जे आहे 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला मिळते. तर बरेच दिवसापासून शिमला मिरचीचे दर जे आहेत आपल्याला कमी पाहायला मिळत होते, परंतु मागच्या काही 8 ते 10 दिवसामध्ये शिमला मिरचीच्या दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळते. आवक मार्केटमध्ये थोडीशी कमी पाहायला मिळते. त्याचबरोबर मागणीचाही परिणाम आपल्याला शिमला मिरचीच्या दरावरती पाहायला मिळते. हिरव्या चायना काकडीसाठी साधारणतः दर जे आहे 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे येते 15 ते 16 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात. त्याचबरोबर पांढऱ्या काकडीसाठी साधारणतः दर जे आहे चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत दर पाहायला होते. तर हलके माल जे येते 8 ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीचे दर जे आहे ते आपल्याला चांगले पाहायला मिळतात. वांग्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे येते 40 ते 45 रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पाहायला होतात. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे 30 ते 35 रुपयापासून देखील भेंडीचे दर पाहायला मिळतात. पावडरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पावडरसाठी साधारणतः दर जे येते 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 60 ते 65 रुपयापासून देखील आपल्याला पावडरचे दर पाहायला होतात. दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः दर जे येते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 35 ते 40 रुपयापासून देखील दोडक्याचे दर पाहायला होतात. वाटाण्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 80 रुपयापासून देखील वाटाण्याचे दर पाहायला होतात. बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 65 ते 70 रुपयापासून देखील बीन्सचे दर पाहायला होते. वालगवडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये वालगवडीसाठी साधारणतः दर जे येते 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते साधारणतः 70 रुपयापासून देखील वालगवडीचे दर पाहायला होतात. डांगरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दर जे येते 8 ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होतं. हलके माल जे होते 5 रुपयापासून देखील डांगरचे दर पाहायला होतात. ते बरेच दिवसापासून डांगरचे दर जे ते स्थिर असलेले पाहायला होतं. विनेगावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलकी माल जे येते 60 ते 65 रुपयापासून देखील दर पाहायला होतं. शेवग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळते. चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 20 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाहायला होतात. कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जे येते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 5 ते 6 रुपयापासून देखील कोबीचे दर पाहायला होतात. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे येते 12 ते 14 रुपयापासून देखील फ्लावरचे दर पाहायला होतात. आलेची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात आलेची आवक झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर या ठिकाणी आलेचे दर जे ते बरेच दिवसापासून
25 ते 30 रुपयाच्या दरम्यान पाहायला मिळतात. तर आज 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर हलके माल जे येते 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पाहायला मिळतात. या ठिकाणी आवकी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर आल्यासाठी पाहायला मिळते. पालकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. हलक्या मालाची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 15 ते 16 रुपयापासून देखील आपल्याला पालकचे दर पाहायला मिळतात. कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे येते चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः 13 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. हलकी माल जे येते 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते. त्याचबरोबर गावरान कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे येते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत. तर हलके माल जे येते 15 ते 16 रुपयापासून देखील गावरान कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात. हिरव्या मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीसाठी साधारणतः दर जे येते 36 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर हलके माल जे येते साधारणतः 20 ते 22 रुपयापासून देखील आपल्याला हिरवी मिरचीचे दर पाहायला मिळतात. कांद्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांसाठी साधारणतः दर जे येते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर हलक्या मालांची मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर हलक्या मालांसाठी डिमांड जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती कमी पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपण पाहू शकता. तर साललेल्या कांद्याची आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर पावसामध्ये झिजलेल्या कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांचे दर जे आहे ते चांगले पाहायला मिळतात. तर परंतु हलके माल जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती दर जे आहे ते कमी पाहायला मिळते. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या साईजमध्ये झेंडूसाठी साधारणतः दर जे आहे ते 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर आज पाहायला मिळते. पुन्हा एकदा झेंडूच्या दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढ पाहायला मिळते. तर चांगले माल जे आहे ते साधारणतः 80 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते. तर हलक्या मालासाठी भिजलेल्या मालासाठी साधारणतः 40 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार झेंडूच्या दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढ आपल्याला दिवसेंदिवस होताना पाहायला मिळते. पर्पलची आवक या ठिकाणी पण पाहू शकता. पर्पल शेवंतसाठी साधारणतः दर जे आहे ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे ते 40 ते 45 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. आस्ट्रोची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये आस्ट्रोसाठी साधारणतः दर जे आहे ते 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे ते 100 रुपयापासून देखील आस्ट्रोचे दर पाहायला मिळतात. शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः दर जे आहे ते 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे ते 50 ते 60 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे ते 20 ते 25 रुपयापासून देखील तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात. गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे ते 25 ते 30 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहायला मिळते. जरबेराची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये जरबेरासाठी साधारणतः दर जे आहे ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते. हलके माल जे आहे ते 20 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. आवक थोडीशी मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर जरबेरासाठी पाहायला मिळते. सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः दर जे आहे ते 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलकी माल जे आहे ते 50 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत सनफ्लावरचे दर पाहायला मिळतात. डच गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये डच गुलाबसाठी साधारणतः 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे आहे ते 50 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. कलर तसेच लाल डच गुलाबचे दर जे आहे ते साधारणतः 120 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते. गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. डबल स्टिक गुलछडीसाठी साधारणतः दर जे आहे ते कमी झालेली पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. आवक देखील मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला आज डबल स्टिक गुलछडीसाठी दर पाहायला मिळतो. जिप्सोफिलाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सोफिलासाठी साधारणतः दर जे आहे ते 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलकी माल जे आहे ते 80 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. ब्ल्यूडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये ब्ल्यूडी तसेच पिंडीच्या दरामध्ये आपल्याला
साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे आहे ते 10 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात. पिंगळी तसेच जुडीचे दर जे आहे ते थोडेफार स्थिर असते ते पाहायला मिळतात. तर चांगल्या मालाची आवक मार्केटमध्ये थोडीशी कमी पाहायला मिळते.